नमस्कार. स्टुडिओच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 6 फेब्रुवारी 2022 वार रविवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. राज्यपाल कोश्यारी यांचा कॅम्प विश्राम भवन येथे काही वेळ विसावा. राजापेठ पुतळा प्रकरणी आमदार राणा यांनी दिले निवेदन. राज्यात ठेकेदाराचे भले होण्यासाठी मुलांना सुका पोषण आहार दिल्याचा खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला प्रश्न. चांदूर बाजार येथे विविध कामांचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते केले लोकार्पण. सिटी न्यूजच्या दणक्याने मेळघाटात जलजीवन मिशन योजना सुरळीत झाली सुरू. अनियमितताबाबत सिटी न्यूजने अनेकदा प्रसारित केला होता वृत्तांत. खापर्डे बगीचा येथील संकल्प हॉस्पिटल येथे पल्स हृदयरोग सेंटरचे 6 फेब्रुवारीला होणार शुभारंभ. मेळघाटातील दिया गावात रोजगारासाठी महिला झाल्या आक्रमक. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन सचिवपदी नियुक्ती झाल्याने डॉक्टर चंदू सोजतिया यांचा अनेक स्तरावरून होत आहे अभिनंदन. हिंगणघाट अंकिता जडीत प्रकरणात 9 फेब्रुवारीला होणार अंतिम सुनावणी. सरकारी अधिवक्ता दीपक वैद्य यांनी दिली माहिती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा कारंजा वाशिम दौऱ्यात नागपूरकडे जात असताना राज्यपाल अमरावती शहरातील कॅम्प येथील शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबले. या 15 मिनिटात पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सुताचा हार देऊन स्वागत केले, तर आमदार रवी राणासह शिवाजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनीही सुद्धा स्वागत केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी अमरावती जिल्ह्यातील विविध बाबींची माहिती विविध मान्यवरांकडून जाणून घेतली. राज्यपाल कोश्यारी हे गेल्या 2 दिवसांपासून अमरावती विभागातील बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील व शनिवारी वाशिम जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रशासनासमवेतही चर्चा केली. वाशिम जिल्हा दौरा आटोपल्यानंतर राज्यपालांचे अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झालेत. शासकीय विश्रामगृह येथे त्यांना शहर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना सुताचा हार देऊन त्यांचे स्वागत केले. यासोबतच शिवाजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच विविध मान्यवरांनी राज्यपालांचे स्वागत केलेत. राज्यपालांनी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर व विविध मान्यवरांशी चर्चा करून विविध बाबींची माहिती घेतली. या ठिकाणी मात्र इतर कोणत्याच राजकीय पदाधिकारीसह भेटीची परवानगी नसलेल्यांना आत येण्यास मनाई करण्यात आली.
काहीच वेळ विश्रामगृहात नियोजित वेळ असल्याने इतर नागरिकांसह पत्रकारांना सुद्धा प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी आत जाण्यास मनाई करण्यात आली. अर्धा तास नंतर राज्यपाल कोश्यारी हे नागपूर दिशेने रवाना झालेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान राज्यपाल काही वेळ शासकीय विश्रामगृह येथे थांबल्याने त्यांचे आमदार रवी राणा यांनी स्वागत करून राजापेठ उड्डाणपूल शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी निवेदन दिलेत. या निवेदनात मनपायुक्त आष्टीकर यांच्या विरोधातही तक्रार देण्यात आली. राजापेठ उड्डाणपुलावरील शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरण अद्यापही संपलेलं नाही. पुतळा शिवजयंतीला बसविणारच असा निश्चय आमदार रवी राणा यांनी घेतला आहे. पुतळा त्याच जागी बसविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देण्यात आले. राज्यपाल कोश्यारी हे कारंजा वाशिम दौरा करून नागपूरला जात असताना त्यांनी काही वेळ कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह येथे 15 ते 20 मिनिटं थांबलेत. यावेळी आमदार राणा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना निवेदन दिलेत. त्यांना विचारले असता मनपायुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या विरोधात तक्रार सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट करून मनपायुक्तांनी जे मस्ती केली त्या संबंधी तक्रार करण्यात आली अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीलाच त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणार अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली. कोश्यारी साहेब यांची अमरावती सर्किट हाऊसवर मी भेट घेतली आणि जवळपास 15 ते 20 मिनटं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण झालं, ठाकरे सरकारच्या माध्यमातून ज्या यंत्रणा इथं फिरल्या आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी पालकमंत्री असो, या ठिकाणचा काही प्रशासनाचा भाग असो, ज्या महानगरपालिकेचे काही सत्ताधारी आहे, विरोधक आहे, यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान करण्यात आला, जिजाऊच्या जयंतीनिमित्त बसवलेला पुतळा तो रातोरात काढण्यात आला आणि छन्नी हातोड्याचा वापर करण्यात आला. त्या ठिकाणी जो अवमान झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याबद्दल कोश्यारी साहेबांना संपूर्ण माहिती दिली आणि त्या संदर्भात सगळ्या मान्यता मुख्यमंत्र्याकडे, राज्यपालाकडे, विभागीय आयुक्त, पालकमंत्री, महापौर सगळ्यांकडे आम्ही त्या संदर्भातल्या सगळ्या मान्यता मागितल्या आहे की शिवजयंतीच्या आत त्या सगळ्या मान्यता द्या, अन्यथा संपूर्ण शिवभक्त त्या ठिकाणी जमाव होऊन आपल्या जो दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारेल. या उद्देशानं राज्यपालांना सगळं अवगत करून त्यांनी राज्यपालांनी सुद्धा त्याची नोंद घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं या संदर्भातला प्रस्ताव निर्णय घ्या आणि जे काही सहयोग करायचा त्यांनी मला सांगितलं राज्यपालांनी, मी सगळं करायला तयार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे महाराष्ट्राचं दैवत आहे, त्या ठिकाणी बसण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे मी सुद्धा करेल अशा प्रकारचं राज्यपालांनी सुद्धा गवाही दिली. आणि मला वाटते की जे कोणी राजकारण करत आहे त्यांना नक्की या शिवभक्ताच्या माध्यमातून चांगली चोप दिल्या जाईल आणि 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करता एकात्मिक बालविकास प्रकल्प महाराष्ट्रात निर्देशांचे उल्लंघन करून लहान मुलांना सुका पोषण आहार देत आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळून वाटप सुलभ व्हावा व ठेकेदारांचे भले करण्यासाठी या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांवर केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली. श्रीमती नवनीत राणा. आपका बहुत बहुत धन्यवाद. 13/1/2021 के जो भारत सरकार के गाइडलाइंस जिसमें केंद्र फंड राज्य सरकार के ICDS में दिया गया है, जिसमें फ्री राशन बच्चों को दिया जाता है, पर कई सरकार इन गाइडलाइंस का पालन नहीं कर रही है. फंड केंद्र सरकार का रहने के बावजूद हमारे महाराष्ट्र में भी आज भी उन्हें ड्राई रॉ राशन दिया जा रहा है. अगर ऐसी सरकारें गाइडलाइंस केंद्र की फॉलो नहीं करती हैं और फंड केंद्र का इस्तेमाल करती हैं, क्योंकि पिछली बार जब मैंने मंत्री महोदय को इसका क्वेश्चन पूछा था तो मंत्री महोदय ने कहा उनके खिलाफ हम कार्रवाई, उस राज्यों के खिलाफ हम कार्रवाई करेंगे. अगर कर रहे हैं तो इसके क्या नियम बनाए हैं और कैसे कार्रवाई कर रहे हैं, और उनका फंड हम अगर रोकना चाहते हैं, अगर वो पालन नहीं करते हैं, अपमानित करते हैं केंद्र सरकार की गाइडलाइंस को, तो इस पे आगे हम क्या प्रावधान ला रहे हैं. मैडम सर, आपके माध्यम से माननीय सदस्य को अवगत कराना चाहती हूँ कि विषय अपमान का नहीं, संविधान का है
और इसके संदर्भ में ये कहना उचित होगा कि नियमानुसार अगर प्रदेश की सरकार पैसा खर्चा करेगी, तत्पश्चात भारत सरकार की ओर से निश्चित रूप से आवंटन होगा। पिछले सत्र में भी आपके माध्यम से माननीय सदस्य ने इस विषय को उठाया, गंभीर विषय है। मैं दोबारा इस सदन में कहना चाहूँगी कि 13 जनवरी की जो हमारी गाइडलाइन है उसमें विशेष रूप से हमने आग्रह किया है, एक कि आप टेक होम राशन को ड्राई राशन के रूप में वितरित नहीं कर सकते। दूसरा कि आप अगर कोई भी प्रोक्योरमेंट करते हैं पोषण अभियान के अंतर्गत तो सीवीसी की गाइडलाइंस और जनरल फाइनेंस रूल्स का उल्लंघन करके कहीं भी देश में प्रोक्योरमेंट नहीं हो सकती। कानून का अगर उल्लंघन होगा तो निश्चित रूप से कार्रवाई होगी, जिसमें ये भी एक विषय है कि पैसा आवंटित करने में हम सक्षम फिर नहीं हो पाएंगे। श्रीमती दोष गीता तो प्रदेश विश्वनाथ की सरकार का होगा। अमरावतीमध्ये प्रथमच हृदयावर होणाऱ्या शस्त्रक्रिया या आता अमरावतीत पल्स हृदयरोग हॉस्पिटलमध्ये होणार आहेत। डिजिटल जीई ऑप्टिमा कॅथलॅब या अत्याधुनिक मशीनद्वारे अमरावतीतही आता शस्त्रक्रिया केल्या जाणार। या लॅबचे शुभारंभ 6 फेब्रुवारी रविवारला कार्डिओलॉजीमध्ये MD झालेले डॉक्टर राहुल कडू व त्यांच्या पत्नी कश्मीरा कडू यांच्या हस्ते प्रसिद्ध किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांचे खापर्डे बगीचा स्थित संकल्प हॉस्पिटल अमरावती येथे होत आहे। अमरावतीमधील रुग्णांना हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी नागपूर, मुंबई अशा मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत असे। मात्र आता या सर्व सुविधा पल्स मेडिकेअर व कार्डियक सेंटरला उपलब्ध होणार आहे। प्रसिद्ध किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी यांच्या संकल्प हॉस्पिटल येथे पल्स कार्डियक सेंटर उभारण्यात आले आहे। या सेंटरवर एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, किडनीची एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेरिफेरल एंजिओग्राफी, टेम्पररी व परमनंट पेसमेकर, बलूनद्वारे व्हॉल्वचे ऑपरेशन, डिव्हाइस क्लोजर, IDC व ACRT, ECG व TMT, होल्डर मॉनिटरिंग, 2D इको व डॉपलर, डायलिसिसची सुविधा, मधुमेह, उच्च रक्तदाब, कावीळ, संधिवात, पॅरालिसिस, न्यूमोनिया, ताप व इतर उपचार अद्ययावत व सुसज्ज अशा डिजिटल जीई ऑप्टिमा कॅथलॅबमध्ये होणार आहे। असे हे 24 तास हार्ट केअर व ICU युक्त हॉस्पिटल अमरावती शहरामध्ये आलेले आहे। नमस्कार, मी डॉक्टर राहुल कडू, कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ आहे। पल्स मेडिकेअर अँड कार्डियक सेंटर या हृदयरोग हॉस्पिटलचे उद्घाटन 6 फेब्रुवारीला आहे। या हॉस्पिटलमध्ये जी कंपनीची ऑप्टिमा IGS 320 ही अत्याधुनिक कॅथलॅब इन्स्टॉल झालेली आहे। नागपूरनंतर अमरावतीमध्ये ही पहिलीच कॅथलॅब आहे। या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधांमध्ये हृदयाची एंजिओग्राफी, हृदयाची एंजिओप्लास्टी, तसेच इतर रक्तवाहिन्यांची एंजिओप्लास्टी, डिव्हाइस क्लोजर, पेसमेकर, 2D इको, TMT, होल्टर मॉनिटरिंग, 24 तास ICU सुविधा या इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत। या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले योजना सध्या किडनीच्या पेशंटसाठी राबवण्यात येत आहे। तरी ही सुविधा आता हृदयाच्या पेशंटसाठी लवकरच चालू होणार आहे। त्यामुळे गरीब व गरजू लोकांना याची फार मदत होणार आहे। तसेच इतर लोकांसाठी पण कमी अल्प दरामध्ये इथे हृदयाचे ऑपरेशन होईल। नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरा राहुल कडू, पल्स मेडिकेअर आणि कार्डियक सेंटर येथे कन्सल्टंट फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम पाहणार आहे। इथे हृदयविकारांसोबत ब्लड प्रेशर, डायबिटीज, मेंदूचे विकार जसे की पॅरालिसिस, फिट येणे, कावीळ, ताप, फुफ्फुसाचे आजार इत्यादींवर उपचार होणार आहेत। तसेच इथे 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस आणि ICUची सेवाही उपलब्ध आहे। अमरावती जिल्ह्यात अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियांच्या पत्रकार प्रतिनिधींची बैठक होऊन जिल्ह्यात नव्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली। यात सचिवपदी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यांच्या नियुक्ती झाल्याने शहरातील काँग्रेस सेवा दल तसेच अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन डॉक्टर सोजतिया यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील अनेक स्तरावरील न्यूज सिटी चॅनलने प्रसारित केल्या आहेत। यात अनेकांना न्याय सुद्धा मिळून दिला आहे। आज एक बेधडक न्यूज चॅनल म्हणून लाखो दर्शक सिटी न्यूज चॅनलला पसंती देत आहे।
याच सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांची जिल्ह्यात नवीनच गठीत करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या सचिव पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. डॉक्टर चंदू सोजतिया यांची नियुक्ती झाल्याने अमरावती जिल्ह्यातील अनेक स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यातच शुक्रवारी सकल जैन समाज, काँग्रेस सेवा दल तसेच मराठा महासंघ वतीने त्यांचा मोत्यांची माळ, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनेकांनी डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या कार्याबद्दल प्रतिक्रिया स्पष्ट केली. सत्कार कार्यक्रमाला सकल जैन समाज अध्यक्ष ताराचंद बोकाडिया, काँग्रेस सेवा दलचे सचिव अभिनंद पेंढारी, प्राध्यापक BT गावंडे, मराठा महासंघाचे अध्यक्ष भैयासाहेब निचल, काँग्रेस सेवा दल कार्याध्यक्ष अतुल काळबांडे उपस्थित होते. चंद्रू सोजतिया यांच्या माध्यमातून होत आहे. गेली अनेक दिवसापासून आपण पाहतोय की एका नवीन पेशा पद्धतीचं आघाडीवरचं काम चंद्रू होत आहे. मध्यंतरी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. देशामध्ये जे काही मीडिया जे आहे त्या मीडियामध्ये सुद्धा त्यांचा गौरव झालेला आहे. अशा पद्धतीने आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी हे की चंद्रू सोजतिया हे शिवाजी कॉलेजचे एकेकाळी विद्यार्थी होते 2017ला MGMC आणि त्याच काळामध्ये नेमकं परीक्षेचा इतिहास मी होतो आणि उन्हाळ्याचे दिवस होते. पंखा बंद झालेला होता, पंखा बंद पडला होता. काही विद्यार्थ्यांना घाम फुटायला लागले दुपारची वेळ आणि मग तेव्हाच भाऊ उभे राहिले. तिथे त्यांनी आवाज उठवला किंवा हे कुठेतरी असं पाहिजे नाही, आम्हाला त्रास होत आहे. मी विचारत असल्या कारणाने भाऊना समजून सांगितलं की भाऊ अशाच पद्धतीचं थोडं अडचण आलेली आहे. पंख्यावरचे पंखे मुलांनी तोडले, भाऊंनी समजून घेतलं आणि अशा पद्धतीने हा एक विचारांचा हा जो एक मागोवा ज्याला म्हणून तो मागोवा सातत्याने घेणारे चंद्रू सोजतिया हे आमचं खऱ्या अर्थाने आधारस्थान आहे, हे प्रेरणास्थान आहे, नव्या पिढीचं प्रेरणास्थान आहे. आणि त्यांच्या हाताखाली अनेक पत्रकार मंडळी या ठिकाणी आमच्या कॉलेजचे कुमार बोबडे आहेत, बाकी इतर अनेक होते ती पत्रकार मंडळी भाऊंच्या सोबत भाऊंच्या सानिध्यामध्ये राहून ते अनेक पत्रकार मंडळी या ठिकाणी घडलेली आहेत. मी या ठिकाणी पुनश्च UCN मीडियाचं सर्व त्यांच्या सहकार्याचं आणि भाऊचं आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपतो. फार महत्त्वाचा रोल आहे. अमरावतीच्या कोणत्याही बातम्या, कशाही बातम्या ह्या चांगल्या प्रमाणे प्रभावीपणे मांडण्याचं काम चंद्रू करत आहे आणि अशा या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली आणि पुढेही चांगलं काम करतील अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि भैयासाहेब निचल यांना विनंती करतो. मराठा महासंघाचे ते अध्यक्ष आहेत, 2 शब्द भविष्यात. आनंदाचा दिवस आहे कारण अमरावती जिल्हा, अमरावती शहरामध्ये एक चांगलं मीडियाच्या माध्यमातून चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्या इथे सिटी चॅनलच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. या सिटी चॅनलचे सर्व 6 चंदूभाऊ, आमच्या काँग्रेस सेवा दलाचे सचिव माननीय पेढारी साहेब, आमचे सिनियर मोस्ट बोकाडियाजी, अतुल काळपांडेजी आणि आमचे आंबोरे साहेब, प्राध्यापक आंबोरे साहेब व चंदू. आजचा पेढारी साहेबांचा मला फोन आला की म्हणजे आपले एक मित्र सचिव झालेत, मीडियाचे सचिव झाले. मला आनंद झाला. मी 10 मिनिटात त्यांना सांगितलं मी येतो, कारण ही जी संस्था आहे सिटी चॅनलच्या मार्फत किंवा कोणताही पत्रकार असो त्यानं जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. कोणतेही दुर्मिळ घटना घडत असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, त्या प्रश्नासाठी सिटी चॅनलच्या माध्यमातून, पत्रकाराच्या माध्यमातून त्यांनी वाचा फोडलेली आहे. अशा या यंग माणसाचं अमरावती नगरीतून त्याची नियुक्ती झाली ही फार अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी, आपल्या अमरावतीकरांसाठी आहे. एक वेळेस असं झालं होतं की माझी मुलगी MBBS झाली. त्यावेळेस पेंढारी साहेबांनी, बोकाळेजी यांनी माझ्या घरी येऊन तिचा सत्कार केला. मला ते खूप भूषणाव वाटलं. त्यावेळेस यांचे अशोक जोशी म्हणून एक पत्रकार किंवा सिटी चॅनलचं काम बघतात ते आले. त्यांनी TV वर आणि सिटी चॅनलच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला. ही
यंग जनरेशनसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी फार आनंदाची गोष्ट असते, कारण त्याच्यातून आपलं मनोबल, लहान मुलांचं मनोबल वाढते आणि ते भारताचे मोठे नागरिक होऊ शकतात. ही पत्रकाराची फार मोठी किंमत आहे. या प्रसंगी मी माझ्या मराठा महासंघाच्या वतीने अध्यक्ष या नात्याने, त्याचबरोबर EPS पेन्शनधारकचा अध्यक्ष या नात्याने, काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि विदर्भ कन्या रुक्माबाई सेवा ट्रस्टच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं जीवन सुख समृद्धीचं आनंदानं, याहीपेक्षा पत्रकारितेमध्ये त्यांचं योगदान व्हावं, हीच त्यांच्या आई रुक्मी देवी आणि भगवान पाटीलवर प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. जुना फॅन आहे आणि त्यांची पत्रकारिता अतिशय निष्पक्ष आहे, खूप हार्डवर्किंग आहे आणि आमच्यासारखे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ते एक प्रेरणास्त्रोत आहे आणि ते निष्पक्षपणे काम करतात, जे फार दुर्मिळ आहे आजकालच्या जमान्यात. तरी त्यांना जी नवीन जबाबदारी भेटली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. हमारे गुरुतुल्य डॉक्टर साहब भैया साहब अब्दुल और अभिनंदन जिनका नाम है, और जितना तो शायद टाटा हो गया होगा, क्योंकि जिस हिसाब से नाम उन्होंने पाया, क्योंकि नाम के अनुरूप कार्य करते हुए कोई बहुत कम लोग मिलते. राम बहुत लोगों का नाम रहता है, लेकिन नाम के कार्य नहीं होते. लेकिन अभिनंदन नाम हमारे मित्र, हमारे मार्गदर्शक, हर बार मुझे जब से मैंने मेरा बिजनेस चालू किया था, मुझे याद है कि शक्कर साथ पेन की दुकान थी, भाड़े से थी. मैंने कहा भैया मुझे मेरा वहाँ पे एजेंसी का काम चालू करना है, तो बिना किसी कोई चीज़ के उन्होंने 1 मिनट में कहा कि ठीक है, आपको मैं दुकान खाली कर देता हूँ, आप ले लीजिए. ऐसे है ना, उस समय से सहयोग करते हुए, और न जाने कितनी ही बार उन्होंने मेरा सत्कार किया, और सत्कार के समय कई लोगों के पास मुझे लेके भी गए. ऐसे हमारे बड़े भाई तुल्य अभिनंदन पेंडारी. आज का यह प्रसंग, हालांकि काम करते करते कई जिम्मेदारियां भी हम पर आ जाती है, क्योंकि एक काम की एक सीमा होने के बाद में निश्चित रूप से जो साथ में काम करते हैं उनके प्रति भी हमारी जिम्मेदारी बनती है. तो उन सब लोगों को लेते हुए और समाज के मार्गदर्शन से, आप सबके सहयोग से, दोस्तों के सहयोग से आज यह पद पर नियुक्ति हुई है, और निश्चित रूप से मैं पद के साथ पूरा न्याय करने की कोशिश करूंगा, जैसा कि आज तक मैं निष्पक्षता के साथ मेरा कार्य करते आया हूं, आगे भी कार्य करता रहूँगा. और जो जिम्मेदारी मुझे दी संगठन के माध्यम से, तो संगठन के लोगों का तो काम हो गया होगा, लेकिन इस माध्यम से जहाँ तक भी और लोगों का भला हो सकता है, मैं कोशिश करूँगा. आपने यहाँ मेरा सत्कार किया, स्वागत किया और मुझे प्रेरणा दी और आगे हौसला बढ़ाया, इसके लिए आप सबका बहुत बहुत सब फोन आया हमारे अभिनंदन जी का, बाबूजी आपको वहाँ चलना है. मैं तैयार हूँ. मैं सभी किसी को नहीं बोलते नहीं, हमेशा तैयार ही रहता. क्या मालूम मेरी उमंग कैसी है, क्या है ये मालूम नहीं. 91 लग गया, फिर भी अभी वो कि वही हालत है. तो ये बाबू जो है हमारे दोस्त का लड़का, वो हमारा सगा भाई तरीके समझते थे. हम दोनों साथ में जाते थे, साथ में रहते थे, साथ में रहते थे उनके. और ये बचपन में हमारे यहाँ खेलता था, वहीं रहता था प्रताप चौक में. हाँ, और ये भी वहीं रहते थे. ये बचपन में हमारे बच्चों के साथ खेलता था. अब इनको याद है कि नहीं मेरी मालूम नहीं. और हमारी जो मिसेज थी, इनको साथ में बैठ के, बच्चों के साथ में बैठ के खुद भोजन कराती थी, बिगड़ भोजन से जाने नहीं देती थी. जो ऐसे आज ये मूर्ति मान लो इसमें ये उम्र में भी इतना आगे बढ़ गया अपने बल पे, किसी का सहारा नहीं, सहारा नहीं, किसी का ये नहीं, अपने बल पे ऊंचा ऊंचा उड़ना, ये बहुत बड़ी बात है. तो इसलिए मैं इसको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और आशीर्वाद देता हूँ, तहे दिल से आशीर्वाद देता हूँ. ऐसे ही बढ़ते रहे और हमको हमें जब तक जिंदगी बात. अमरावती शहर काँग्रेस सेवा दल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव अभिनंदन पेंडारीतर्फे आज सिटी चॅनलचे संपादक श्री चंदूभैया सोजतिया यांना इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या संस्थेवर सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आम्ही इथे जैन समाज व काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार केला. चंदूभैया हे सामाजिक, राजकीय आणि
इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगलं काम करतात, चांगल्या न्यूज कलेक्ट करून लोकांपर्यंत पोचतात आणि फार मोठं असं विचार महत्त्व त्यांच्यात आहे. ते याच्यासोबतच जैन समाजाचेही ते अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यावेळेसही त्यांचं कार्यकिर्द चांगली हाताळली. अशा या चंदूभैया सोजतिया सिटी चॅनलचे संपादक यांचा सत्कार करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण आलो आहोत आणि त्यांचा सत्कार केला. त्याबद्दल आम्हाला आज आनंद होत आहे. डॉक्टर BTM बोरे. आज UCLच्या कार्यालयामध्ये आम्ही सिटी चॅनलच्या कार्यालयामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अभिनंदन भाऊ पेंडारी, श्रीमान भैयासाहेब निचळ, अतुल कालबांडे. तर या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की चंदूभाऊ सोजतिया यांची इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सचिवपदी निवड झालेली आहे. ही अमरावतीसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. चंदूभाऊंचं माध्यमामध्ये मीडियामध्ये जे काम आहे ते अभूतपूर्व आहे, अतिशय मोठं काम. जिल्ह्यामधल्या महाराष्ट्रामधल्या ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, राजकारणाचे असो, समाजकारणाचे असो किंवा इतर कोणतेही प्रश्न असो, त्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये चंदूभाऊचं अतिशय मोलाचं काम आहे. आणि म्हणून त्यांना हा जो सन्मान मिळाला, हा जो पुरस्कार ही जी निवड झालेली आहे, ही अतिशय उचित अशा पद्धतीची निवड आहे. त्याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी भैयासाहेब निचळ, अखिल भारतीय मराठा महासंघ अमरावती ग्रामीणचा अध्यक्ष आणि अमरावती शहर जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष, EPS पेन्शनधारकाचा अध्यक्ष. त्याचबरोबर मी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विभागीय अधिकारी म्हणून आज अमरावतीमध्ये मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. कारण पत्रकारितेमध्ये काम करत असताना चंदूभाऊसारखा माणसाला आज सचिवपद मिळालेलं आहे. ही आपल्यासाठी, अमरावतीसाठी अभिनंदनीय गोष्ट आहे. या माध्यमातून चंदूभाऊ नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न आणि जिथं विध्वंसक काम होतात त्या कामावर चाप देण्याकरिता यांची निवड झाली, ही एक आपल्यासाठी भूषणावह आहे. मी त्यांना आमच्या विदर्भ कन्या आई रुक्माबाई सेवा ट्रस्टच्या वतीने त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं पुढील आयुष्य यापेक्षाही चांगलं जावं आणि त्यांची पत्रकारितेकरता खूप मोठी मजल मारो, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. मेळघाटातील कळमखार येथे कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखा नसल्याने या गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दूरगावी जात होते. अशातच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी या महत्त्वाच्या बाबीवर लक्ष देऊन शासन दरबारी मागणी केल्याने अखेर मान्यता मिळाल्याने शनिवारी 5 फेब्रुवारीला कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. धारणी तालुक्यात विज्ञान शाखेचे कनिष्ठ विद्यालय एकच असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरगावी व मोठ्या शहरांकडे शिक्षणाकरिता स्थलांतरित व्हावे लागत असे. यालाच अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून कळमकर जिल्हा परिषद शाळेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची मंजुरात करून आणली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाची मंजुरात केल्यानंतर शनिवारी 5 फेब्रुवारीला कनिष्ठ महाविद्यालयाचे शिलान्यास म्हणजेच उद्घाटन सोहळा आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषदच्या सदस्या वनिताताई श्रीपाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यात आला. कळमखार येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत वनिता श्रीपाल यांनी सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा केला होता. म्हणूनच आमदार आणि जिल्हा परिषद सदस्या यांच्या संयुक्त प्रयत्नाने आज कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले आहे. उद्घाटन सोहळ्याला शिक्षक तज्ञ रसिक पटेल, उपसरपंच सुनील कानडे, पंचायत समितीच्या सभापती सुलोचना जांबे, सदस्य माधुरी जावरकर, अब्दुल फहीम शेठ, शासकीय कंत्राटदार सचिन पटेल, श्रीपाल पाल व अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कळमखार जिल्हा परिषद शाळेत रुजू होताच प्राचार्य रमेश नांदुरकर यांनी कळमकर शाळेत
कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत निवेदन व माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल तसेच वनिता पाल यांना दिली होती. म्हणून या सुकार्यामध्ये रमेश नांदुरकर यांची सुद्धा मोलाची भूमिका आहे. मेळघाटातील विद्यार्थ्यांना आता मेळघाटातच उच्च शिक्षण मिळणार असून हे मेळघाटच्या शिक्षण क्षेत्राकरिता अत्यंत आनंदाची बाब आहे. हे विशेष. शकील अहमद, धारणी. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांकरिता गावातच रोजगार उपलब्ध नसल्यामुळे मेळघाटातून मोठ्या संख्येत मजुरांचा परप्रांतात स्थलांतर झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच परिस्थिती धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिया गावात उपस्थित झाल्याचे दिसून येत आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांकरिता गावातच रोजगार उपलब्ध नसल्यामुळे मेळघाटातून मोठ्या संख्येत मजुरांना परप्रांतात स्थलांतर झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच परिस्थिती धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिया गावात उपस्थित झाल्याचे दिसून येत आहे. दिया गावातील मजूर वर्गाला गावातच कामे उपलब्ध नसल्यामुळे महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी त्वरित कामाची मागणी केली आहे. दिया गावातील सामाजिक कार्यकर्ते कमलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वात मजूर वर्गाने दिया गावात एका ठिकाणी जमा होऊन कामाची मागणी केली आहे. येत्या 2 दिवसात दिया गावातील मजुरांना गावातच कामे उपलब्ध करून दिली नाही तर संबंधित प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन पुकारण्यात येणार असा इशारा मजुरांनी दिला आहे. आगामी दिवसातच मेळघाटातील महत्त्वपूर्ण जत्रा आणि होळी सण येणार असून याकरिता नागरिकांना पैशाची गरज आहे. आम्हाला कामे उपलब्ध करून द्या अशी ग्राहकाची मागणी संबंधित प्रशासनाला केली आहे. या गावातील मैदान सपाटीकरणाचे काम गावामध्ये उपलब्ध असून त्यामध्ये मजुरांना कामे देण्याबद्दल सुद्धा मजुरांनी मागणी केली आहे. आता लवकरात संबंधित प्रशासनाने कामे उपलब्ध करून दिया गावातील मजुरांना सहकार्य करण्याची गरज आहे. साहब हमको तो काम होना, सामने त्योहार आ गया, जतरा आ गया, होली आ गया, तो काम तो सबको हमको काम की जरूरत है ना. और महंगाई बहुत बढ़ गया, रोजगारी बढ़ाओ, काम नहीं मिलेगा, गरीब को काम होना, गरीब को काम से तो मतलब है ना. काम नहीं मिलेगा तो फिर क्या करेंगे वो लोग, खाने का नहीं, फिर उनको अपना क्या बोलता राशन पानी कैसा लेके आएगा, क्या करेगा. जिसमें फिर कोरोना चालू है और कोरोना का वजह से तो लोगों को परेशानी है. फिर बीमारी लाचारी आएगा, दवाखाना का इलाज कैसा होएगा, सब बात में तो गरीब को परेशानी है ना. में जो बैठे हैं हमारे रोजगार हमी योजना के सब मजदूर है, ये कुछ दिन से बहुत परेशान है. इनको काम नहीं मिल रहा है और काम नहीं मिलने की वजह से वो इनके पास में भी ऐसी स्थिति आई कि क्या करे, क्या खाए, क्या करे. और कायदा होने के वजह से जो अपने जो सरकार की तरफ से कायदा है कि हमी रोजगार में काम मिलना ही चाहिए, लेकिन वो काम मिल नहीं रहा है कुछ कारण से. लेकिन इनको काम मिलने होना, और अगर काम नहीं मिलता है तो हम 2 दिन के अंदर इनको काम नहीं मिलता है तो हम कुछ दिन के अंदर तहसील और पंचायत समिति में तीव्र आंदोलन करेंगे. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. न्यायालयात 11 वाजता मी हजर झालो शासनातर्फे. जज साहेबांनी मला अंकिता जळीत हत्याकांड प्रकरणामध्ये आज न्यायालयीन कामकाज पूर्ण होऊ शकणार नाही अशी असमर्थता व्यक्त केली आणि पुढील तारीख खात्रीलायकरित्या 9/2/2022 ही राहणार आहे असं मला कळवलं. आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगत आहे की न्यायाधीशांनी 9/2/2022 ही निकालाची तारीख ठेवलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव असल्याने राज्य सरकारने सर्व शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सतत 2 वेळा वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा महाविद्यालय बंद करून घरीच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासाचे धडे गिरविले. यात मात्र अनेकांनी ऑनलाईन अभ्यासाला पाठच दाखविली. आता मात्र अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने आता पुन्हा सर्वच वर्ग 5 ते 12 पर्यंतचे सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. येणाऱ्या 7 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय सुरू होणार असून ऑफलाईन अभ्यासाला सुरुवात होणार आहे असा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला आहे.
वर्ग 5 ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला दिले होते. यावर 4 दिवसांपूर्वीच कोरोना रुग्णसंख्या अहवाल कमी दिसून आला, तर शाळा महाविद्यालय सुरू करण्यात येणार अशी माहिती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी स्पष्ट केली होती. मात्र आताही वर्ग 1 ते 4 वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. पुढील आदेश मिळेपर्यंत वर्ग 1 ते 4 चे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरूच राहण्यात येणार आहे. दोन्ही लस घेणे सर्व शिक्षकांना अनिवार्य आहे. विद्यापीठ संलग्नित असलेली सर्वच वसतिगृह सुरू करीत असताना कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे निर्माण झाल्यास त्या भागातील विकास वेगाने होतो. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात ग्रामीण रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज चांदूरबाजार येथे केले. चांदूरबाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा, आसेगाव, गोविंदपूर, राजना पूर्णा, सर्फाबाद, हिरोड पूर्णा, तुळजापूर गडी, बेलज, तोंडगाव, लाखनवाडी, तळेगाव मोहना, मासोद या ग्रामीण भागात राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्यातील हिरोडपूर्णा येथील बेलदारपुरा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी 3 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून आणला आहे. हिरोडपूर्णा येथील तांडा वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत नाली बांधकाम करण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बांधकामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तसेच सर्फाबाद येथील हनुमान मंदिराजवळील सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सभागृहाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्फाबाद फाटा ते जवळा शहापूर रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामाचे भूमिपूजन राज्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. तुळजापूर गडी येथील कांडली कविठा गोडेगाव ते तुळजापूर हिरोड सर्फाबाद या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामाचे भूमिपूजन राज्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच तुळजापूर गडी येथील काँक्रीट नाली बांधकामाचा लोकार्पण सोहळाही यावेळी पार पडला. टाकरखेडा पूर्णा येथील सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम त्याचप्रमाणे विविध वार्डा अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. आसेगाव येथील सिमेंट काँक्रीट रस्ता, भांडारगृहाचे बांधकाम तसेच येथील सभागृहाच्या बांधकामाचे लोकार्पण सोहळा यावेळी करण्यात आला. राजना पूर्णा येथील 82 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती बांधकामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले. चांदूरबाजार पंचायत समितीच्या सभापती वनमाला गणेशकर, जिल्हा परिषद सदस्य दुर्गा पिसे, सर्फाबादचे सरपंच शेख मुस्ताक शेख दुल्लू, तुळजापूर गडीच्या सरपंच संजीवनी इंगडे, उपसरपंच मुक्ता ठाकरे, मंगेश देशमुख तसेच संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. खासदार रत्न बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अंजनगाव MIM अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी विनंती तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना केली आहे. यावेळी MIM पक्षाचे तालुका युथ अध्यक्ष दानिश खान, शहर युथ अध्यक्ष समीरुद्दीन यांनी हे प्रकरण CBI कडे सोपविण्याची मागणी केली. तसेच MIMचे सय्यद अख्तर, मोहम्मद युनुस, शेख जुबेर, विश्वास इंगळे आदि उपस्थित होते. आज अंजनगांव सुरजी में हमने तहसीलदार साहब के मार्फत राष्ट्रपति साहब को एक निवेदन दिए है और उस निवेदन में ये मांग की है कि कल बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी संसद रत्न के ऊपर जो 4 बार के खासदार हैं उन पर कल गोली चलाई गई है, 4 राउंड फायरिंग किया गया है और हमने उस निवेदन में उस जो उन पर जानलेवा हमला हुआ है मांग की है कि इसकी CBI चौकसी की जाए और जो भी इसमें आरोपी है और आरोपी के अलावा ये आरोपियों के पीछे जो भी साजिशें कर रहे हैं उनके खिलाफ भी कड़क से कड़क कार्रवाई की जाए. 4 बार के खासदार पर इस तरह दूसरी बार हमला हो चुका है लेकिन फिर भी भारत सरकार खामोश है. हमारा राष्ट्रपति साहब से यही निवेदन है कि इस पर फौरन कार्रवाई की जाए और इसके पीछे जो लोग हैं उन पर भी कार्रवाई की जाए. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. राज्यपाल कोश्यारी यांचा कॅम्प विश्राम भवन येथे काही वेळ विसावा.
राजापेठ पुतळा प्रकरणी आमदार राणा यांनी दिले निवेदन. राज्यात ठेकेदाराचे भले होण्यासाठी मुलांना सुका पोषण आहार दिल्याचा खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला प्रश्न. चांदूर बाजार येथे विविध कामांचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते केले लोकार्पण. सिटी न्यूजच्या दणक्याने मेळघाटात जलजीवन मिशन योजना सुरळीत झाली सुरू. अनियमितताबाबत सिटी न्यूजने अनेकदा प्रसारित केला होता वृत्तांत. खापर्डे बगीचा येथील संकल्प हॉस्पिटल येथे पल्स हृदयरोग सेंटरचे 6 फेब्रुवारीला होणार शुभारंभ. मेळघाटातील दिया गावात रोजगारासाठी महिला झाल्या आक्रमक. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन सचिवपदी नियुक्ती झाल्याने डॉक्टर चंदू सोजतिया यांचा अनेक स्तरावरून होत आहे अभिनंदन. हिंगणघाट अंकिता जडित प्रकरणात 9 फेब्रुवारीला होणार अंतिम सुनावणी. सरकारी अधिवक्ता दीपक वैद्य यांनी दिली माहिती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, एसएन चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र वेळावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.